भाग्यासह वाढेल क्रिएटिव्हिटी, गुरुकृपेची येईल प्रचिती. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी. सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण गुरुपरिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आज आपण मीन राशीवरील गुरुपरिवर्तनाचे होणारे परिणाम समजून घेणार आहोत. मागील वर्षापासून गुरुदेव अतिचार गतीत आहे. 2 जून 2026 रोजी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करतील. 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत ते तिथेच राहणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे होणार आहे. सर्व ग्रहांमधील सर्वाधिक शुभ ग्रह उच्चीचा होणं ही बाब सकारात्मक म्हणता येईल. त्यामुळे त्यांचं हे राशी परिवर्तन सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं राहील. या काळात करावयाचे काही विशेष उपाय मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. सुरुवातीला आपण गुरुदेवांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. ज्योतिषशास्त्रानुसार मानवी आयुष्यातील सर्व महत्त्वपूर्ण विभाग हे गुरुदेवांच्या अखत्यारीत येतात. गुरु हे दाता आहेत, अर्थात आपला जन्म, शिक्षण, विवाह, अर्थार्जन, मोक्ष, योग्य मार्गाने धनार्जन या सर्व गोष्टी गुरुदेव ठरत असतात. हे सर्व आपल्याला देणारा ग्रह म्हणजे गुरुदेव होय. एरवी दर 12 ते 13 महिन्यांनी गुरुदेव राशी परिवर्तन करत असतात. मात्र आता अतिचार गतीमुळे तो काळ छोटा झालेला आहे. गुरुदेव ज्या स्थानात विराजमान असतात त्या स्थानाची ते वृद्धी करतात. मात्र त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना 3 दृष्टी आहे. गुरुदेवांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं. त्यांची अमृत दृष्टी जिथे पडते तो भाव समृद्ध होत असतो. आता भाव समृद्ध होतो म्हणजे काय, तर समजा गुरुदेवांची दृष्टी तुमच्या धनस्थानावर पडली तर तुम्हाला भरपूर धनप्राप्ती होईल. या प्रकारे ज्या ज्या स्थानावर त्यांची दृष्टी पडेल त्या त्या स्थानाला ते समृद्ध करतील. गुरुदेव अतिचार गतीत जातात म्हणजे आपल्या सामर्थ्याने ते संकटाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करतात. 29 मार्च 2025 पासून गुरुदेव अतिचार गतीत आहे. तुम्ही मागे वळून पाहिलं तर तेव्हापासून संकटाच्या मालिका सुरू झालेल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती आहे, अपघात आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे. अजूनही युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही, घेऊ देखील शकणार नाही. जसं मी मागे अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं, भगवान श्रीकृष्ण देखील युद्ध थांबवू शकले नव्हते. त्यामुळे कोणीही युद्धाला थांबवू शकणार नाही, ते युद्ध थांबणार नाही. हे जरी खरं असलं तरी या काळात एक सकारात्मक संधी गुरुदेव आपल्यासाठी निर्माण करणार आहेत. प्रश्नाची तीव्रता कमी करण्यासाठी ते आपल्याला सहकार्य करणार आहे. या काळात काही विशेष उपाय आपण करणार आहोत जेणेकरून गुरुदेवांचं बळ वाढेल. ते आपल्याला अधिक शुभ फळं देतील. सामूहिक उपाय महत्त्वपूर्ण असतात, कारण आपण जेव्हा कोणतीही गोष्ट समूहाने करतो तेव्हा एक सामूहिक बळ निर्माण होतं. गुरुदेव त्यांच्या संपूर्ण सामर्थ्याने आपल्यासाठी कार्य करीत आहेत. त्यामुळे आपल्या छोट्याशा सामर्थ्याने त्यांचं बळ वाढवण्यासाठी काही मंत्र जाप, काही दान असे उपाय करू शकतो जे या काळात आपल्यासाठी लाभदायक ठरतील. जे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, अर्थात तुम्हाला तुमच्या राशीनुसार उपाय सांगितले जातील. गुरुदेव जेव्हा कर्क राशीत जातील तेव्हा घडणारी महत्त्वपूर्ण घटना म्हणजे आतापर्यंत राहूची दृष्टी जी गुरुदेवांवर होती त्या दृष्टीच्या सावलीतून गुरुदेव स्वतंत्र होतील. गुरु शनी नवपंचम योग तयार होईल, जी एक सकारात्मक बाब म्हणू शकतो. विशेष बाब म्हणजे या काळात मंगळ ग्रह, ज्याला आपण ग्रहांचा सेनापती म्हणतो, तो स्वराशीचा असताना गुरुदेवांचे राशी परिवर्तन होईल. ते स्वतःच्या उच्च राशीत जातील. ही एक मोठी सकारात्मक बाब म्हणता येईल. मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी हे गुरुपरिवर्तन अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. किंबहुना त्याची स्थिती तुमच्यासाठी नेहमीच महत्त्वपूर्ण असते, कारण ते तुमचे राशी स्वामी आहेत. गुरुदेव कर्क राशीत म्हणजे तुमच्या पंचम या त्रिकोण स्थानात प्रवेश करणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे होणार आहेत. तुमच्यासाठी शनिदेवांची 7.5 देखील सुरू आहे. अशा काळात गुरुदेवांचे हे गोचर तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येणार आहे, ज्यामुळे 7.5च्या संघर्षात तुम्ही ठामपणे पावलं उचलणार आहात. प्रगती साध्य करणार आहात, ज्ञान अर्जित करणार आहात, जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल. 2 जून ते 31 ऑक्टोबर हा गुरुपरिवर्तनाचा काळ फक्त स्वप्न बघण्याचा नाही, तर स्वप्नांना वास्तवात आणण्याचा आहे.
तुमच्या टॅलेंटला नवीन ओळख मिळेल. तुमचे राशी स्वामी स्वतः उच्चीचे होत आहे. या काळात तुमची क्रिएटिव्हिटी वाढेल. प्रेमात नातं समृद्ध होईल. तुमची स्वतःची ओळख तयार होईल. तुम्ही योग्य वेळी व्यक्त व्हाल. गुरुदेव तुमच्या पंचम स्थानात येत आहे. ते तुमच्यासाठी राशी स्वामी आणि दशमेश आहेत. म्हणजे कर्माचं कारकत्व देखील त्यांच्याकडे आहे. कर्म, व्यवसाय, डोमेन, तुमचं व्यक्तिमत्व, तुमची बुद्धिमत्ता हे सर्व विषय गुरुदेव बघत असतात. केंद्राचे स्वामी असून जेव्हा ते त्रिकोणात येतात तेव्हा खूप मोठा राजयोग निर्माण करतात. किंबहुना एकाच वेळी तिथे 2 मोठे राजयोग निर्माण होतात. एकीकडे राशी स्वामी उच्चीचा होतो आणि दुसरीकडे केंद्राचा स्वामी त्रिकोणात गेल्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होतो, ज्यामुळे तुमच्यात क्रिएटिव्हिटी डेव्हलप होते. लव्ह लाईफ सकारात्मक होते. शैक्षणिक यशात वाढ घडून येते. तुमचं टॅलेंट समृद्ध होतं. अशा प्रकारे अनेक बाबतीत सकारात्मक प्रभाव प्राप्त होतील. गुरुदेव कर्क राशीत उच्चीचे होत असतात, ज्यामुळे क्रिएटिव्ह लकमध्ये वाढ घडून येते. गुरु परिवर्तनाच्या काळात अत्यंत भाग्यवान राशीपैकी एक मीन राशी सांगता येईल, कारण तुम्हाला या परिवर्तनाचा मोठा लाभ होणार आहे. गुरुदेवांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व विषयांमध्ये तुम्हाला शुभफळ प्राप्त होणार आहे. तुम्ही कलेच्या क्षेत्रात असाल, कंटेंट क्रिएशन म्हणून काम करीत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील. विद्यार्थ्यांना मोठं यश मिळेल. इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष यशदायक ठरेल. नवनवीन आयडिया तुमच्या मनात येतील. एक ओळख निर्माण होईल. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आतापर्यंत तुमच्या राशी स्वामीवर राहूचा प्रभाव होता, कारण राहूची दृष्टी गुरुवर, गुरुची दृष्टी राहूवर होती, जो आता गुरु परिवर्तनाने संपणार आहे. किंबहुना गुरुदेवांची शुभदृष्टी शनिदेवांवर पडेल, जे शनिदेव तुमच्यासाठी 7.5 निर्माण करीत आहेत. 7.5च्या या दुसऱ्या टप्प्यात गुरुदेवांची शुभदृष्टी पडल्यामुळे शनिदेवांकडून निर्माण होणारे अडथळे, अडचणी, संघर्ष या गोष्टी नैसर्गिकरित्या कमी होतील. अर्थात 7.5चा त्रास सुसह्य होईल. प्रगतीच्या नवीन दिशा उघडतील. त्यामुळे गुरुदेवांचं परिवर्तन मीन राशीसाठी अत्यंत महत्त्वाचं राहील. गुरुदेवांची अमृतदृष्टी शनिदेवांवर पडणार असल्यामुळे तुम्हाला अधिक नकारात्मक प्रभाव देऊ शकणार नाहीत. तुमचा तणाव कमी होईल. आत्मविश्वासात वाढ घडून येईल. पंचम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची अमृतदृष्टी भाग्य स्थान, लाभस्थान आणि राशीवर पडणार आहे. या 3 स्थानांना ते शुभ करणार आहेत. पंचम स्थानातील गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर पडेल, जी तुमच्या भाग्याला समृद्ध करेल. भाग्याकडून तुम्हाला सहकार्य प्राप्त होईल. अनेक प्रकारचे योगायोग तुमच्या बाजूने होतील, ज्यामुळे तुम्ही अत्यंत आनंदी राहाल. पंचम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी लाभस्थानावर पडेल. त्यांची ही दृष्टी लाभासह इच्छापूर्ती घडवून आणेल. मागील काळात तुम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी फक्त विचार करीत होतात, त्या गोष्टी अचानक तुमच्या पदरात येऊन पडतील. त्यामुळे होणारा आनंद मोठा असतो. छोटी स्वप्न जेव्हा पूर्ण होतात तेव्हा माणूस खूप आनंदी होतो. विशेषतः मीन रास तर अधिक आनंदी होते, कारण तुमच्या दृष्टीने छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ घडून येईल. तुमच्या टॅलेंटमुळे तुमच्याकडे पैसा चालत येईल. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या राशीवर पडेल. तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात विकास होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. स्वतःला तुम्ही एक्सप्रेस करायला शिकाल. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व गोष्टी केवळ 120 दिवसांमध्ये होणार आहे. म्हणजे ज्या गोष्टीसाठी 12 किंवा 13 महिने मिळत असत, ते आता फक्त 4 महिन्यात मिळणार आहे. या गुरुपरिवर्तनामुळे त्यांच्या कारकत्वात येणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये वृद्धी घडून येणार आहे. कारण गुरुदेव सर्व बाबतीवर प्रभाव टाकत असतात. तुमच्यात क्रिएटिव्हिटी निर्माण होईल. लव्ह लाईफ सकारात्मक होईल. आध्यात्मिक प्रगती घडून येईल. तुम्ही अनुभव करायला लागाल की तुम्ही नेमकं काय निर्माण केलेलं आहे. मात्र काही बाबतीत काळजी घ्या. अधिक इमोशनल होऊ नका. इल्युशन वेगळं असतं आणि सत्य वेगळं असतं. त्यामुळे सत्य आणि भ्रम ओळखायला शिका. फोकस मेंटेन करा. या गोष्टींची काळजी घेतल्यास हा काळ तुम्हाला खूप उंचीवर घेऊन जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. महत्त्वाची बाब म्हणजे 31 ऑक्टोबर नंतर गुरुदेव 6ष्ठ स्थानात जाऊन तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करतील. म्हणजे कर्क गोचरमध्ये तुम्ही जे काही कराल त्याचं मोठं यश गुरुदेव जेव्हा सिंह राशीत जातील तेव्हा तुम्हाला प्राप्त होणार आहे.
हा काळ स्वप्नांना सत्यात बदलण्याचा आहे. तुम्ही फक्त स्वप्न बघत नाही, तर ते सत्य तुम्ही जगत असता. तुमची राशी जर मीन असेल तर कमेंटमध्ये जय गुरुदेव नक्की लिहा. अशाच सखोल ज्ञानासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात छोटे छोटे सहज करता येतील असे उपाय आहेत. उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो. येणाऱ्या काळात गुरुदेव प्रबळ होऊन आपल्याला शुभ फळ देणार आहे. मग या काळात आपण काय करावं? कोणत्या मंत्राचा जप करावा? यथाशक्ती कोणतं दान द्यायला हवं? कोणता छोटासा उपाय करावा जेणेकरून जास्तीत जास्त शुभ फळं प्राप्त होऊ शकतील? तर सगळ्यात आधी मंत्र सांगते. ओम ब्रूम बृहस्पते नमः. या मंत्राचा दररोज 108 वेळा किंवा कमीत कमी फक्त गुरुवारी तरी जप नक्की करा. त्यानंतर गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. भगवान विष्णूची पूजा करा. केळीच्या झाडाला पाणी द्या. हे उपाय तुम्ही सकाळी 6 ते 8 या वेळेत पूर्व दिशेकडे तोंड करून केले तर परिणाम प्रभावी होतो. पूजा करत असताना दीप लावायला विसरू नका. आपल्या मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण श्रद्धेने मंत्राचा जप करा. दानाच्या दृष्टीने गुरुवारी चना डाळ, हळद आणि पिवळ्या रंगाची फळं यांचं दान करा. यानंतर एक विशेष उपाय जो आजकाल खूप लोक करीत आहेत, त्यांना त्यांची शुभ फळं देखील प्राप्त होत आहेत. तो उपाय म्हणजे ब्रेसलेट होय. गुरुदेवांच्या या उच्च काळात तुम्हाला डायमंड कट सिट्रीन ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. हे गुरुचं ब्रेसलेट मानलं जातं. तसंच पुखराजचा पर्याय म्हणून देखील याचा उपयोग होतो. हे ब्रेसलेट आत्मविश्वास, सकारात्मकता आणि भाग्य वाढवण्यासाठी उपयोगी ठरतं. सगळ्यात चांगली बाब म्हणजे हे सर्व राशींसाठी सुरक्षित आहे. कुणीही त्याला परिधान करू शकतो. मात्र परिधान करण्याचा देखील अत्यंत सोपा आणि शास्त्रोक्त विधी आहे. गुरुवारी सकाळी सूर्योदयानंतर 6 ते 8 या वेळेत ब्रेसलेटला गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने शुद्ध करा. त्यानंतर आपण दिलेल्या ॲक्टिवेशन कार्डवर ठेवा. दीप लावून भगवान विष्णूचं ध्यान करा. ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि त्यानंतर ते उजव्या हातात धारण करा. अशा प्रकारे ब्रेसलेटला सिद्ध केल्यानंतर त्याला धारण करायचं आहे. डायमंड कट सिट्रीन ब्रेसलेट अतिशय खास आहे. त्याची चमक, त्याची ऊर्जा रिफ्लेक्ट करण्याची क्षमता जास्त आहे. या ब्रेसलेटमुळे हळूहळू घरामध्ये सुखशांती वाढते. अडकलेले पैसे असतील तर येऊ लागतात. करिअरमध्ये प्रगती घडून येते. नात्यांमध्ये सुधारणा होते. मनावरील ताण कमी होतो. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे भाग्य तुमच्या बाजूने काम करू लागतं. एक लक्षात ठेवा, खूप स्वस्त किंवा नकली सिट्रीन घेऊ नका. तसंच त्याला धारण करत असताना मनामध्ये कुठल्याही प्रकारचे नकारात्मक विचार येऊ देऊ नका. हे उपाय कमीत कमी 21 दिवस सातत्याने करा. मग बघा तुमच्या आयुष्यात कसे बदल दिसायला लागतात. योग्य वेळी केलेला छोटासा उपाय मोठा बदल घडवू शकतो. हे उपाय नक्की करा. गुरुदेवांचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता थांबूया. पुढील भागात पुढील राशीसाठी हे परिवर्तन कसं असेल ते समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.